त्यापैकी गुरुला आपल्या तूप आणून द्यायचं तुकोबा विसरले. त्या गडबडीत इतके ते भारावून आणि भांबावून गेले की त्यात ते विसरले. कितीतरी काळ ते हळहळत होते, परंतु त्यानंतर मात्र हा मंत्र ते जपत राहिले. या मंत्र जपामुळं माणसाच्या मनाला शांती लाभते, रामाचा असेल किंवा कृष्णाचा असेल. म्हणून मंत्र जप हा ऐहिक लाभासाठी कधीही करायचा नसतो. अनेक विवंचनाने सदोदित व्यग्र असणारं आपलं मन शांत आणि प्रसन्न व्हावं यासाठी मंत्र जप करायचा असतो. ऐहिक लाभासाठी वारकरी धर्मामध्ये कधीही जप केला जात नाही. केवळ मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा जप केला जातो. काही ठिकाणी जप यासाठी करतात की बा बरेच दिवस झालं काही माझ्या घरात कुणी माझ्याशी नीट वागत नाही, मग देवाच्या नावाचा जप. काही उपयोग नाही. शेवटी आपल्या मनाला काही आनंद मिळावा यासाठी देवाचं नाव घ्यायचं असतं. गुलाबाचं फूल पाहिलं बरं वाटतं, आता त्याच्यामुळे काय तुमच्या पगारात वाढ होणार असते असं नाही, बरं वाटतं. गंगेचा प्रवाह पाहिला बरं वाटतं, आकाशाकडे पाहिलं, पौर्णिमेचा चंद्र पाहिला बरं वाटतं, देवाचं नाव घेतल्यानंतर बरं वाटतं. एवढाच त्याचा खरा फायदा आहे. काही लोकांना वाटतं इतके दिवस जप करतो मग त्याच्यात काही फरक मनाच्या समाधानासाठी हे सारं करायचं. पण हे तरी मनाचं समाधान हे तुकोबांनी एक पायाभूत मूल्य मानलं. आणि एका अभंगात ते म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही करायचं असेल, व्यापार, शेती, नोकरी, अगदी लष्करामध्ये जायचं असेल तरी सुद्धा तुमचं मन सदैव प्रसन्न असलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाचं मन सुद्धा प्रसन्न असतं, म्हणून त्याला नवे विचार सुचतात. म्हणून लहान मुलांची आपण तुलना करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल, लहान मुलांची स्मरणशक्ती फार चांगली असते, पटकन त्यांना सगळं आठवतं. का तर मन प्रसन्न असतं. आणि 40च्या पुढची वाया गेलेली माणसं सतत तक्रार करतात, काय आठवतच नाही. घरात इतका आरडाओरडा चालतो की आठवतच नाही. आरडाओरडा घरात नाही, मनात असतो, आणि त्यामुळं हा गहजब उडतो आणि आठवत नाही. बऱ्याच महिलांची तक्रार आहे. मी काय बरं म्हणत होते, आता दुसऱ्याला विचारून काय होतं कळलं का? आपण काय म्हणत होतो हे आपल्यालाच आठवत नसेल तर त्यांनी काय सांगावं हा मोठा प्रश्न. तर याचं कारण व्यग्रता. आणि म्हणून आयुष्यामध्ये आपणाला बऱ्याच ठिकाणी अपयश येतं. त्याचं कारण आपल्या मनाच्या सगळ्या शक्ती आपण त्या कामी लावू शकत नाही. स्वयंपाक करताना, मोटर ड्रायव्हिंग करताना प्रत्येक ठिकाणी तुमच्या मनाची शक्ती प्रकट होते. तेव्हा ही शक्ती पूर्णत्वानं प्रकट व्हावी यासाठी मनाची प्रसन्नता नितांत आवश्यक आहे. आणि ही मनाची प्रसन्नता नामजपामुळे प्राप्त होते. म्हणून शेवटी मुखी नाम असलं पाहिजे असं संतांचं म्हणणं आहे. आता त्याशिवाय एखादा प्रसन्न होत असेल तर प्रश्न नाही, पण प्रसन्नता ही तशी दुर्मिळ आहे हे सांगतो. तसं लोकाग्रह असतो, काही माणसं हसतील, कधी कधी फोटोग्राफर सांगतो जरा हसा, माणसं खो खो असतात, मग तो सांगतो जरा गप्प बसा, आणि मग कुठेतरी सुवर्णमध्ये साधला जातो. तेव्हा लहान मुलाच्या मुद्रेवरती उमलणारं जे हास्य असतं ते जन्मभर आपल्या बरोबर राहावं यासाठी ही प्रसन्नता ही आपण संपादन करायची असते. आणि म्हणून तुकाराम महाराज हे मनाच्या प्रसन्नतेसाठी अत्यंत अधीर होते. आणि परमार्थाचा संबंध हा मनाच्या प्रसन्नतेसाठी आहे. जगामध्ये काही परस्पर चमत्कार घडावेत म्हणून परमार्थ आहे असं महाराजांनी कुठेही सांगितलं नाही. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचं संवर्धन, आम्ही हे शब्द वापरतो ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कळलं का? हा शब्द एक आहे की व्यक्तिमत्व संवर्धक शिबिर असं घेतलं जातं की तिथं तुमच्या व्यक्तित्वावरती काही संस्कार केले जातात. तर आता हे जे संस्कार आहेत ते करण्याची आपापली म्हणून काही रीत असते. तुकाराम महाराजांनी स्वतःची रीत शोधून काढली होती. आणि परमार्थ ही व्यक्तित्वाची संजीवनी आहे असं त्यांचं मत होतं. म्हणजे परमार्थाशिवाय जगणं हे व्यर्थ आहे. मनुष्याला आपलं मनुष्यत्व संवर्धित करायचं असेल तर अध्यात्म किंवा परमार्थ अपरिहार्य. जसं शरीर सुदृढ व्हावं असं वाटत असेल तर व्यायाम आणि सकस आहार यांची आवश्यकता आहे. तसं तुम्हाला तुमच्या जीवनातली कोणतीही भूमिका जर खरोखरच यथार्थतेनं आणि कृतार्थतेनं पार पाडायची असेल तर परमार्थ हा आवश्यक आहे. आणि त्या अर्थानंच त्यांनी परमार्थाचा आग्रह धरला. आणि त्या दृष्टीनं खरोखरच तुकोबांचं समग्र चरित्र हे जो जो जाणून घ्यावं तो नवल वाटतं. तुकाराम महाराजांना एकूण लाभलेलं आयुष्य हे 50 वर्षापेक्षा अधिक नाही. काही ग्रंथकार असं मानतात
की 1608 साली त्यांचा जन्म झाला, 1650 साली त्यांचं निर्वाण झालं. काही जण 10 वर्ष फक्त मागे जातात आणि 98 साली म्हणजे आदल्या शतकात त्यांचा जन्म झाला असं सांगतात. मतभेद विचारात घेतले तरी हे नक्की आहे की शिवाजी महाराजांना जसं 50 पेक्षा अधिक आयुष्य लाभलं नाही, तसं तुकाराम महाराजांच्या वाट्याला सुद्धा आलेलं आयुर्मान हे मर्यादित होतं. मग विचार करा की 50 मध्ये विचारांची एवढी मजल गाठणं आणि 50 मध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा एवढं लोकोत्तर कर्तृत्व दाखवणं, या गोष्टी कुठल्या मापाने मोजायच्या हे मला कळत नाही. आता आपलं वय इतकं वाढत जातं तरी हातून काही होत नाही. लोक असं कधी काय करू शकणार, परंतु या माणसांच्या हातून हे काम झालं. मग तुकाराम महाराजांची दिनचर्या काय असेल, माझ्यासारख्याला कुतूहल वाटतं की मग महाराज हे सारखा जर उपदेश करत बसले, त्यांचं शेत कुणी पिकवलं असेल, घरच्या लोकांना खायला अन्न कसं मिळालं असेल, तर हे निश्चित आहे की महाराजांच्या वाट्याला जो जो व्यवसाय आला असेल त्यावेळी तो व्यवसाय त्यांनी मनोभावे केला असेल. रात्रंदिवस असं वेड्यासारखे ते नुसता उपदेश करत होते असं नाही, तर त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारचे संघर्ष चालू होते. कारण ते म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन. हा फार मोठा संघर्ष आहे. जीवन हे वाटते इतकं सुलभ कुठं आहे. कधी कधी मनामध्ये वासना उद्दीपित होतात, तोल जाण्याची वेळ येते. अशा वेळी स्वतःला आवरण्याचं काम स्वतःला करावं लागतं. म्हणून प्रत्येकाचं मन हे कुरुक्षेत्रासारखं आहे. आत एक प्रकारचा संघर्ष हा चाललेलाच असतो. या संघर्षामध्ये विजयी होण्यासाठी भगवंताला शरण जावं लागतं. म्हणून तुकोबांचा एक अभंग हा महात्मा गांधींना सुद्धा अतिशय आवडत असे. गांधीजींच्या आश्रम भजनावलीमध्ये तो अंतर्भूत झाला आहे. आणि गांधीजींच्या प्रार्थनेला मी 1 महिनाभर नियमितपणे जात होतो, तेव्हा एके दिवशी सायंकाळी तुकोबांचा हा अभंग एक भक्त म्हणत होता. गांधी ऐकत होते, त्या गांधीजींचे डोळे पाणावले होते. तर तुकोबांचा तो अभंग कोणता, तर पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. की हे परमेश्वरा, पापाची वासना तेवढी तू बाजूला ने, जगाचे सगळे प्रश्न सुटतील. जगात जे जे काही वाईट घडत आहे ते पापाच्या वासनेमुळे घडत आहे. तेव्हा ही पापाची वासना मनातून हद्दपार कशी करायची, तिच्याशी लढा कसा द्यायचा, हा सुद्धा त्यांच्या पुढे असणारा एक प्रश्न होता. आज मला सांगा, जगामध्ये जे जे काही दुरीत आलाय ते या पापाच्या वासनेमुळेच आलाय. कोणी पैसे बुडवतो, कोणी कर बुडवतो, कोणी दुसऱ्याचं धन लुटून नेतो, कोणी एखाद्याचा वध करतो, कोणाला कोणाचं पाहत नाही. मग हे सगळं कशामुळे घडतं, तर पापाच्या वासनेमुळे घडतं. म्हणून हे जग सुखी व्हावं यासाठी पापाची वासना मनातून पुसून काढता आली पाहिजे. अगदी खडून खोदून उकरून तिचं निर्मूलन करता आलं पाहिजे, ही तुकोबांची अपेक्षा होती. म्हणून तुकाराम महाराजांचा एक एक अभंग हे त्यांचं त्या संदर्भामधलं प्रकट चिंतनच होतं. आणि हा अभंग गांधीजींना अतिशय आवडत असे की देवाचं नाव तर घ्या, पण तुम्हाला शेवटी एक युद्ध हे करावं लागणार आहे. आणि मग पुन्हा संदर्भ बदलतात की बाबा, गावात इतकी माणसं आहेत, प्रत्येकाला राजी राखणं हे कसं शक्य आहे, याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं, हा एक सांगतो, दुसरा दुसरंच सांगतो, तिसरा आणखी काही सांगतो. बाबा, आम्ही प्रत्येकाचं ऐकलंच पाहिजे का. त्यावर तुकाराम महाराज त्यांना सांगतात की शेवटी तुम्ही आपल्या मनाला विचारा. तुमच्या मनामध्ये परमेश्वर आहे आणि तो तुमचं मार्गदर्शन बरोबर करील. तेव्हा हेच शूरत्वाचे अंग हारी आणिला श्रीरंग. शेवटी तुमच्या मनाच्या चौरंगावरती श्रीरंगाची प्राणप्रतिष्ठा केली तर तुमच्या मानसिक संकटांचं निवारण करण्याचं काम तो श्रीरंग करील. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. परंतु आमच्या मनाचा चौरंग त्याला पायच नाही, तर तरी कशाला तोल गमावून तिथं बसण्याचा प्रयत्न करेल. पण तुकोबांनी ही अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त केली होती. म्हणून लोकजागरण आणि समाज प्रबोधन करण्यासाठी एवढ्या उदात्त विचारांचं सहाय्य घेणारा एक श्रेष्ठ विचारवंत म्हणून पुन्हा तुकोबांचं स्मरण हे करावं लागतं. आता तुकाराम महाराजांचं अभंग लेखन होऊ लागलं, त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याबरोबर अनेक भक्त त्यांच्या भोवती येऊ लागले, त्यांच्या दारात भजन कीर्तन करू लागले, त्यांच्या शेतावर त्यांना सोबत करू लागले. पिकाची राखण करणं हे कामी लोक ते अगदी सद्भावनेनं करू लागले. म्हणजे एक प्रकारची ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तुकाराम महाराजांनी देहूच्या परिसरामध्ये उभी केली. पण ही करत असताना
तुकोबांचा लौकिक पाहिल्यानंतर अस्वस्थ चित्त होणारे काही उच्चवर्णीय होते. का तर तुकाराम महाराज वेदांचा अर्थ लोकांना समजावून देतात, तेही ज्ञानेश्वरांचं अनुकरण करतात. तुकाराम महाराज ह्या वैदिकांना उद्देशून म्हणाले होते की तुम्ही नुसतं पाठांतर करणारे लोक आहात, अनुभवाचा भाग इथे आहेच कुठे. नुसतं तुम्ही जिव्हाग्रावरती काही गहन अशी वचनं घेऊन लोकांना स्तिमित करण्याचं काम करता, तुम्हाला वेद कळले नाही. आणि एका अभंगात ते म्हणतात, अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. नुसतं पाठांतर, काही लोक पाठांतर तज्ज्ञ असतात, मुखोद्गत सगळं, पण अर्थाची काय आम्हाला तरी कल्पना, आम्हाला पाठ करायला शिकवलं. म्हणून हे पाठांतर तज्ज्ञ जे होते त्यांना तुकोबा म्हणत असत ही शुद्ध पोपटपंची आहे. या उलट वेदांचा अर्थ तुम्हा वैदिकांना माहीत नाही, तो मला माहीत आहे. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. शेवटी वेदांताचं सार त्या विठ्ठल नामात आहे आणि पांडित्यात नाही. आता हे सांगितल्यावर वेदांती लोकांना काय वाटलं असेल याची कल्पना करा. त्यांचं सगळं जगणं त्याच्यावर अवलंबून होतं. कारण अवघड काहीतरी लोकांना सांगून त्यांना खिंडीमध्ये अडवण्याचंच काम ती मंडळी करत होती. आणि तुकोबा सांगत होते, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. अरे हे सगळे विचारत आणि मी वाटतो आहे, ही कुलप ठोकली होती लोकांनी, भलत्याच लोकांनी. ज्यांचा या भांडाराशी संबंध नव्हता त्यांनी परस्पर ही भांडारं ताब्यात घेतली आणि कुलप ठोकली. मी कुलप फोडतो आहे आणि हे भांडार उघडं करतो आहे. त्या सद्भावनांचं, सुविचारांचं भांडार अगदी सर्वांसाठी खुलं करणारा हा समाज पुरुष होता. आणि म्हणून ते म्हणत असत, मी काही करत नाही, हे मुळातच आहे. का तर आपल्या जुन्या ग्रंथात हे सारे विचार होते आणि ही तुकोबांची भूमिका होती की शुद्ध विचार हा लोकांपर्यंत पोहोचता करायचा. मग हे करीत असताना पुन्हा आपण सामान्य माणसं आहोत हे त्यांनाही कळत होतं की आपण हे सगळं करतोय, पण आपल्या मनामध्ये अजूनही विकार आहेतच. मग अशा स्थितीमध्ये करायचं काय. तर एका अभंगात ते म्हणतात, आली उर्मीस आहे तुका म्हणे पुरे आहे. फार अर्थपूर्ण असा अभंग आहे. सिग्मंड फ्रॉइड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, आजही त्याचं कौतुक केलं जातं. माणसाच्या मनाचं चित्रण करताना तो असं सांगतो की माणसाच्या मनाच्या तळाशी कितीतरी अमंगल आणि अशोभनीय अशा वासना आणि अविचार असे दडी देऊन राहिलेले असतात आणि कधीतरी स्वप्न रूपानं ते प्रकट होतात. पण माणूस दिवसा उजेडी फक्त आपल्या मनातले अशुभ विचार तडपत असतो, दाबत असतो, आत ठेवत असतो. पण एखादा क्षण गाठून ते एकदम प्रकट होतात, वरती उसळून येतात. कधी स्वप्न रूपानं, कधी प्रमादाच्या रूपानं, कधी अनाचाराच्या रूपानं, कधी दुर्वर्तनाच्या रूपानं, पण ते येतच राहतात. त्या आपल्या मनाचा उकिरडा झालेला असतो आणि त्यातून या उंगड गोष्टी बाहेर पडत असतात, हे त्यानं सूचित केलं. मग अशा वेळी माझ्याही मनात तेच आहे हे तुकोबांच्या लक्षात आलं की पाहतो आहे की देवा वरून मी तुझं नाव घेतो आहे, पण आत मात्र माझ्या मनामध्ये काय काय दाटलं आहे. नुसतं तण आणि नुसते काटे कुठे नाहीत, तर माझे जन्मजन्मांतरीचे वैरी माझ्या मनाच्या गढीमध्ये दडी देऊन बसलेले आहेत. तेव्हा काय करायचं. आणि मग तिथे ते म्हणतात की आता हा लढा मी देणारच आहे, हा प्रसंग युद्धाचा आहे, पण तरी मला तुझा आधार हवा आहे. आली उर्मीस आहे तुका म्हणे पुरे आहे. म्हणजे इतकं आत्मपरीक्षण, निरीक्षण आणि पृथक्करण करणं हे सुद्धा काम तसं अवघड आहे. मग आता तुकाराम महाराजांचं एक प्रज्ञावंत म्हणून लौकिक झाल्यानंतर मग गावामध्ये विरोधक तयार होतात, तसे त्यांना झाले. ते मंबाजी बाबा होते, दुसरे रामशास्त्री वाघोलीचे होते, काही मंडळी होती, गावकरी जवळचेच होते, फार दूरून काही मागवलेले नव्हते. त्यात त्यांनी एकच काम करायला सुरुवात केली. हा माणूस काय याचं शिक्षण, किती याची विद्वत्ता, कुठल्या विद्यापीठाचा पदवीधर, काय याला मान्यता. उगीच लोक फेर धरून त्याच्या भोवती नाचतात, त्याला नमस्कार करतात. आम्ही केवढे विद्वान, आम्ही किती जाणते, मुळावर आम्ही नेणते तरी सुद्धा आम्ही जाणते. तेव्हा लोकांनी आम्हाला नमस्कार करायला हवा. जो तो उठतो आणि त्या तुकोबाकडे जातो. हे शेवटी लोकांना काही कळत नाही. म्हणून तुकोबांकडे जाणाऱ्या लोकांचे मार्ग अडवण्याचा उद्योग त्या मंडळीने केला. काही मारेकरी सुद्धा वाटेवरती बसवले की जाऊ नका त्या तुकारामाकडे. तर त्या माणसाला काय कळतं. आज शास्त्री बाबा आपणाला 4-4 तास कंठरवाने एखादी गोष्ट खोटी असून सुद्धा किती तळमळीनं सांगतात. तेव्हा त्यांचं भाषण ऐकण्याच्या ऐवजी तुम्ही त्या भाबड्या माणसाकडे जाता आणि त्याचं ऐकता, हे बरं नाही. म्हणून तुकाराम महाराजांना
अनेक विरोधक आणि अनेक वैरी त्यांच्या डोळ्यात देखत निर्माण झाले. असं काही मानू नका की बुवा विरोधक हे फक्त राजकारणातच असतात, परमार्थात सुद्धा विरोधक असतात. का तर महाराजांचा लौकिक अनेकांना सहन होईना. हा माणूस साधा शेतकरी कुटुंबामधला आणि तो आता परमार्थ सांगतो आहे. हा अधिकार वस्तूचा आमचा आहे. व्यासपीठावरती बसून अखंडितपणे एखाद्या गोष्टीचं विवेचन करणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार, हा परस्पर स्वतः बळकावतो आहे, हे बरं नाही. म्हणून महाराजांना विरोध करण्यात आला. पण त्याच वेळी महाराजांच्या व्यक्तित्वानं प्रभावित होऊन त्यांच्या दर्शनासाठी अगदी मोठ्या अधीरतेनं येणारी कितीतरी माणसं होती. आणि त्यामध्ये शिवाजी महाराज हे होते. अर्थात महाराज व्हायला बराच अवधी लागला, पण तरीसुद्धा एक जहागीरदाराचा मुलगा म्हणून तशी त्यांची ऐपत मोठी होती. त्या एकदा त्यांना असं वाटलं महाराज हे सर्व सत्पुरुषांच्या दर्शनाला जात, तेव्हा आपण तुकोबांच्या दर्शनाला जायला पाहिजे. तुकोबांची सांपत्तिक स्थिती चांगली नाही. अंगावरती चिरगुट असतात, पत्नीच्या अंगावरती असलेलं लुगडं धड नाही. अशा स्थितीमध्ये तुकोबांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे असं कुठल्याही सद्भावनेनं प्रेरित झालेल्या सज्जनाला वाटतं. तसं शिवाजी महाराजांना वाटलं आणि म्हणून त्यांनी अगदी काही अलंकारांनी, नाण्यांनी, सोन्याने भरलेली ताटं ही तुकाराम महाराजांकडं धाडली. कोणीतरी पहिल्यांदा महाराजांचे दूत गेले, त्यांनी वर्तमान आणलं की महाराजांनी आपणाला काहीतरी भेट आणून पाठवली आहे आणि स्वतः महाराज आवर्जून भेटू इच्छितात. त्यापैकी तुकाराम महाराजांनी उलट निरोप पाठवला की मला मुद्दाम भेटण्याची आता आवश्यकता नाही. कधी योगायोगानं घडल्या भेटी तेवढ्या पुऱ्या आहेत. आमचे हे रोड हातपाय बघण्यासारखं यात काय आहे? आपण नाही आलात तरी चालेल. आपण कामाची माणसं, आपल्या कामात राहा. हा एक भाग. पण जेव्हा ताटं उघडून पाहिली त्यांच्या पत्नीला तर एकदम डोळे तिचे दिपून गेले की हे सोन्याचे दागिने, हे अमुक, हे नुसत्या रुपयांच्या चवडी. ठेवलं पाहिजे हे सगळं. तुकाराम महाराजांनी त्या सेवकांना सांगितलं, याशी सगळी ताटं जशी महाराजांकडून आणली तशीच आपण परत घेऊन जा. आम्हाला एका पांडुरंगा व्यतिरिक्त काहीही नको आहे. हे आम्ही तृणवत लेखतो. आणि पत्नीला तिथे मात्र राग आला असेल ही गोष्ट मीही मान्य करतो की एवढं धन आपल्या घरात चालत आलं असताना बरं हे काही मागून आणलं नाही, गैरमार्गानं मिळवलं असं नाही, हा नंबर 2चा पैसा नाही, हे राजानं दिलेलं दान आहे. काय हरकत आहे पत्कराला? पण तुकाराम महाराजांचं म्हणणं एकच की हे जर का घरात आलं तर माझं देवावरचं लक्ष उडेल आणि मग आपण जरा चंगळवादी होऊ. हा शब्द अलीकडचा आहे, तुकाराम महाराजांच्या काळात नव्हता. म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण सुद्धा मोलाची भर टाकण्याचं काम अलीकडं मनोभावे केलेलं आहे. तर हा चंगळवाद हा अलीकडचा शब्द. तर तसा मी होईन म्हणून मला परमेश्वराव्यतिरिक्त काही नको, हे आपण परत घेऊन जा. मी मनाशी विचार करतो की हे खरंच घडलं असेल का? घडायला काहीच हरकत नाही. महाराज तेवढे उदार होते आणि तुकाराम महाराज तेवढे निस्पृह होते. त्यामुळे यात अशक्य कोटीतलं काहीच वाटत नाही. पण त्याच्या पुढचा मानसशास्त्रीय विचार असा की ह्या माणसानं असं का केलं असेल? काय हरकत होतं? ठेवून घ्यायची रक्कम, काय कोणाला डोनेशन द्यायची, घ्यायला काय हरकत होती? पण आता दुसऱ्याचे पैसे तिसऱ्याला देण्यात तरी काय अवदारी आहे? तेव्हा तुकाराम महाराजांनी द्रव्याला स्पर्श केला नाही. याचं कारण द्रव्यामुळे वस्तू मिळतील, वस्तूमुळे आनंद मिळेल, पण वस्तूमुळे मिळणारा आनंद संपून जातो. परमेश्वराच्या स्मरणामुळे ज्याला आनंद प्राप्त होतो त्याच्या आनंदात कधी खट होत नाही. देवाला सर्वस्व वाहिलं होतं. पण पुन्हा काही विचारबंध म्हणतात की देवाला हे सगळं समर्पित करण्यामध्ये असं काय औचित्य होतं, यामुळे जगाचं तरी काय कल्याण घडणार होतं? यावरती तुकाराम महाराज एवढंच म्हणत असत की जग चांगलं करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती देणारा भगवंत हाच खरा दाता आहे, हाच खरा निर्माता आहे, हाच जगाचा दिग्दर्शक आहे आणि हाच शेवटी सद्बुद्धीचा प्रेरक आहे. म्हणून परमेश्वर ही एकच शक्ती घेऊन माझा हा उद्योग मी करतो आहे. जसं एखाद्या कॉलेजमधला, इंजिनिअरिंग कॉलेजमधला विद्यार्थी इंजिनियर होतो किंवा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी डॉक्टर होतो आणि त्याला आपल्या कॉलेजची आठवण येते की माझ्या कॉलेजमुळं मला ही पदवी मिळाली, हे ज्ञान मिळालं आणि आता या ज्ञानाचा उपयोग मी करू शकतो. तसं पांडुरंगाच्या महाविद्यालयात
तुकाराम महाराज पदवीधर झाले होते, त्यांची योग्यता वाढली होती, त्यामुळे जगाची सेवा करण्याची त्यांची शक्तीही वृद्धिंगत झाली होती, म्हणून ते देवाचं स्मरण करत होते. पण त्यांनी रोजचा उद्योग किंवा कौटुंबिक स्वरूपाची जी दैनंदिन कर्तव्य ती नाकारली असतील, टावरली असतील किंवा त्यांच्याकडे रिकाम टेकड्याप्रमाणे दुर्लक्ष केलं असेल असं वाटत नाही. मग ते तर्कानंच आपणाला जाणावं लागेल. तर असा एक एवढा मोठा प्रतिभावंत, बरं त्यांचे एकूण अभंग किती? जवळजवळ 4000 किंबहुना त्यापेक्षाही अधिक. काही प्रक्षिप्त आहेत वगैरे म्हणतात 4000 अभंग. विचार करा, ज्या माणसाचं आयुष्य हे 50च्या आसपास संपलं आणि त्याच्या सुरुवातीचा बालपणाचा काळ सोडून द्या, त्यानंतर प्रपंचाचा काळ सोडून द्या, त्यानंतरचा दुष्काळाचा काळ सोडून द्या आणि त्या पुढचंच हे सगळं लेखन आहे. हे लेखन कधी केलं असेल, हे स्फुरण कधी घडलं असेल? तर तुकाराम महाराज साधनेच्या बळावरती उच्चतर अशा मनस्थितीपर्यंत जाऊन पोहोचले आणि मग मात्र हा झरा कधीच आटला नाही. अशा एका मानसिक स्थितीपर्यंत गेले. म्हणून तुकोबा सांगत होते की तुम्ही मनाची प्रसन्नता या नावाची पातळी जर का गाठली तर कशाचीही ददात तुम्हाला भासणार नाही. एखाद्या पर्वतात तुम्ही गेलात, गंगेच्या उगमस्थानापर्यंत जर पोहोचलात तर शुद्ध पाणी अहोरात्र तुम्हाला मिळत राहील. तसं तुमच्या मनामध्ये असणारी ही विचारांची जी गंगा आहे तिच्या उगमस्थानापर्यंत जा, हा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून तुकोबा हे उपदेशासाठी अधीर होते, उत्सुक होते. पण बाकी सर्वत्र व्यवहार सांभाळत होते. मी त्यांच्या सगळ्या उपमा, त्यांचे दृष्टांत हे सगळे व्यवहाराला धरून आहेत. कोणीतरी एक असेच गृहस्थ मध्येच उठले आणि बाबांना म्हणाले की बाबा, तुमच्यावरती रागावलेले तुमचे विरोधक बैरी जे आहेत ते शेवटी आता तुमचे सारे जे अभंग आहेत ते बुडवून टाकणार आहेत. आणि ते घडलं देखील की शेवटी हे रामेश्वर भट्ट होते, काही वैदिक होते, त्या सर्व लोकांनी तुकाराम महाराजांना अगदी शेवटी जाब विचारण्यासाठी एके दिवशी समोर आणून उभं केलं आणि त्यांना एवढाच प्रश्न विचारला की तू वैदिक तत्वज्ञान सांगतोस, तुझी वेदावरती निष्ठा आहे का? त्यावर तुकोबा म्हणाले ती आहे. मग तसं जर असेल तर संस्कृत ऐवजी तू मराठीतून हे सारं प्रतिपादन का करतोस? तर ज्ञानराज माऊलींनी हे केलं. ज्ञानोबा तुमच्या शतपट विद्वान असून त्यांनी मराठीतून प्रतिपादन केलं. मी त्यांचा पाईक आहे, मी पायीची वाहन आहे, साक्ष ज्ञानोबांची आहे, म्हणून मी मराठीतूनच लिहिणार. ज्ञानदेवानी पाया घातला म्हणतात, तो या भावनेचा सुद्धा पाया घातला. नाहीतर हो जमल्यास मग जरा संस्कृत ट्युशन लावतो आणि उद्यापासून संस्कृत क्लासेस घेतो, असा प्रकार नाही. मी मराठीतूनच हे सारं सांगणार. आणि शेवटी तू वैदिक धर्माची एक विटंबना केलीस, म्हणून तुकाराम महाराजांना त्यांची ती अभंग गाथा ही नजरेआड व्हावी म्हणून त्यांना ही सजा पंडितांनी दिली होती असं म्हणतात. आता खरं काय झालं कल्पना येत नाही. किंवा सगळे अभंग एकत्रित कर आणि तू या पाण्यामध्ये आमच्या डोळ्या देखत बुडवून टाक. का? आम्हाला अमान्य आहे. शेवटी या गावाचा पारमार्थिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक शास्त्रेपणा हा आमच्या हाती आहे. आम्ही संस्कृतीचे नियामक आहोत, आम्ही तिचे प्रशासक आहोत, आम्ही तिचे संरक्षक आहोत, आम्ही उच्चवर्णीय आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही विद्वान आहोत. आम्ही सांगू तेच होईल, तुला मध्ये हा व्यत्यय आणण्याचा अधिकार नाही. तेव्हा तू जे लेखन केलं आहेस हे संस्कृतीला सोडून आहे, हे निषिद्ध आहे, हे धर्मबाह्य आहे. त्या हे सगळी बाडं, हे तुझी लिखित ही इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाक असं त्यांना सांगण्यात आलं. आणि तुकोबानी निदान ती बाडं बांधून त्यांच्या हवाली केली असतील किंवा पाण्यातही टाकली असतील. आता ते मात्र मलाही नीट तसं कळत नाही. पुढं असं म्हणतात की पाण्यामध्ये टाकलेल्या ह्या साऱ्या वह्या काही दिवसानं वरती आल्या. तुकोबानी शेवटी निर्वाणच मांडलं. अगदी सरळ ते अन्न त्याग करून एका कोपऱ्यात बसले. माझे अभंग गेले, आता देवाचं नाव घेत मी बसतो. घटलंही असेल, लोकांनी तुकोबानी बुडवलं नसते ना, यांनी बुडवले असते तुम्हाला सांगतो, गोळा करून. पण आपलं तुझं तूच बघ, बुडवलंस तर उत्तमच, नाहीतर तुझ्यासह आम्ही बुडवायला समर्थ आहोत. त्या तुकोबानी हे जाणलं असेल आणि कदाचित वह्या पाण्यात टाकल्या असतील. पण आता वह्या कागद पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या कशा नीट राहतील? जर 10-12 दिवस टाकल्या तर आपण हा घरी प्रयोग करायला हरकत नाही की त्यातलं अक्षर, त्यातली शाई, तो कागद पाण्यात टिकणं हे शास्त्रीय दृष्टीनं तर थोडंसं अवघड वाटतं. आणि तरी तुकोबांचे अभंग मागे राहिले, हे कसे राहिले असतील? तर शेवटी तर्काला पटेल असं त्याचं उत्तर एकच आहे.
ते म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग घराघरात जाऊन पोहोचले होते, लोकांच्या मनावरती कोरले होते, लोकांच्या पाठांतरात होते. म्हणून या वह्या जरी बुडवल्या गेल्या तरी तुकाराम महाराजांचे खेड्यापाड्यातले हजारो भक्त एके ठिकाणी आले आणि आठवतील ते अभंग म्हणू लागले आणि ते अभंग पुन्हा उतरले गेले आणि तुकोबांना त्या वह्या पुन्हा देण्यात आल्या. बाबा बुडाल्या त्या वह्या बुडाल्या, पण आमच्या मनाच्या डोहात असणारे ते सारे अभंग तळातून आम्ही वरती काढले आणि या नव्या वह्या आम्ही तयार केल्या. ही गोष्ट जास्त शक्यतेच्या कोटीतली आहे. पण आता एखादी कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर ते बुडवले. मग एकदम पांडुरंग आला आणि त्यानं त्या वह्या दिल्या. चित्रपटात हे दाखवलं जातं आणि बरंही असतं, असं दाखवावं, नाही तर आता काय दाखवायचं तरी काय, हा मोठा प्रश्न आहे. पण मग एक प्रश्न असा येतो की पांडुरंगाला जर इतकं लक्ष घालायचं होतं तर बुडवतानाच त्यांनी यायला पाहिजे होतं. आणि बरं, वह्या तारण्यापेक्षा या पंडितांच्या डोक्यावर हात ठेवला असता पांडुरंगानं तर किती बरं झालं असतं. म्हणजे की बुवा नका हा विचार करू. परंतु देव सुद्धा बघत असतो, मोठा चतुर आहे. मला तर असं वाटतं देव जर खरंच कोणी असला तर तो राजकारणी सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. शांतपणे बघत बसायचं, होईल ते होऊ द्यायचं आणि मग मध्ये पडायचं, हा जो प्रकार आहे ही सगळी खेड्यातल्या कारभाऱ्यांची लक्षणं आहेत असं मला वाटतं. परंतु असं नका, विश्वाचा कारभार तो पाहतो. परंतु माझी समजूत अशी आहे की लोकांनी ते अभंग मुखोद्गत केले होते आणि त्यामुळे ते मागे राहिले आणि मग त्याचं संकलन झालं आणि हे तुकोबाचे अभंग हे तुमच्या माझ्या वाट्याला येऊ शकले. हा आनंदाचा ठेवा आहे आणि हे शुद्ध रोकडे विचार आहेत, याच्यामध्ये कसलाही मिथ्या आग्रह नाही. तेव्हा खेड्यामध्ये जन्माला आलेल्या शेतकरी कुटुंबामध्ये लहानाचा मोठा जो झाला अशा माणसाला या प्रकारचे विचार स्फुरू शकतात, हे नवल नाही का? मग आमचे विद्यार्थी MA होतात, MPhil होतात, PhD होतात, ह्यापैकी कोणालाही या प्रकारचं लेखन का जमत नाही? त्यांचं म्हणणं असं की आमच्या प्राचार्यांना आणि कुलगुरूंना जमत नाही तर आम्हाला तरी का जमावं, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी तुकाराम महाराज हे खरोखर विद्वानांचे मुकुटमणी म्हणून शोभतील इतके खरं मोठे होते. पण आपला मोठेपणा कधीही त्यांनी मिरवला नाही. नाहीतर शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी वाटणारा भक्तिभाव त्याचं भांडवल करून शिवाजी महाराजांकडून कितीतरी कामं तुकाराम महाराजांना करून घेता आली असती. पण त्यांनी कधीही असं साकडं कोणाला घातलं नाही. ही सामान्य माणसं, त्यांनाच त्यांच्या कल्याणाचा विचार मी सांगणार असं ते म्हणत होते. पण तुकोबांनी शेवटी सामान्य माणसाला तरी सांगितलं काय, तर सगळ्या वारकऱ्यांनी जे सांगितलं तेच तुकाराम महाराजांनी सांगितलं. पहिलं पथ्य असं की मद्य मांस निवृत्त जीवन जगा, कधीही मद्यपान करू नका, कधीही मांसाहार घेऊ नका, एकादशी व्रत करा, शरीर शुद्ध करा, देवाचं स्मरण करा. नाही आता या गोष्टी सगळ्या त्यामध्ये आल्या की मद्यमांस निवृत्त जीवन आणि परस्त्री ही माऊली समान लेखा. जीवनामध्ये कोणीही स्त्री एक तुमची पत्नी सोडली तर प्रत्येक स्त्रीशी तुमचं हे नातं असं असलं पाहिजे असं वारकरी धर्म सांगतो. म्हणून आहार कसा असावा, विहार कसा व्हावा, उच्चार कसा असावा हेही तुकोबांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक आदर्श जीवनचर्या ही तुकोबांनी आखून दिली. आता एवढं जरी आपण पाळलं तरी खूप आहे. एकादशी सुद्धा कशासाठी करायची, आपल्याकडे उपवास सांगितलेले आहेत. तर एवढ्यासाठी की जेव्हा तुम्ही पचनसंस्थेवरचा भार कमी करता त्यावेळी अंगामधलं चैतन्य जंतूंचा नाश करण्यासाठी, आजार बरा करण्यासाठी खर्ची पडतं. म्हणून उपवास हा स्वास्थ्यासाठी आवश्यक असतो. शरीरामध्ये जी विषारी द्रव्य साठतात त्यांचा निचरा होण्यासाठी, ज्यांना टॉक्झिन्स असं डॉक्टर्स म्हणतात, अनेक चुकीची औषधं घेतल्यामुळं, चुकीचा आहार घेतल्यामुळं, तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा साठून राहतात आणि शेवटी मज्जातंतूंची तरलता सुद्धा कमी होते. म्हणून हे शरीर शुद्ध करण्यासाठी, मज्जासंस्था निकोप करण्यासाठी उपोषण ही प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणून वारकरी धर्मामध्ये ही एकादशी सांगितलेली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक गोष्टीला आशय आहे. उदाहरणार्थ असं की आपल्याकडे वारकरी हा जेव्हा पांडुरंगाला नमस्कार करील किंवा एखाद्या सत्पुरुषाला, वडीलधाऱ्याला करील तेव्हा डोकं आहे ते पायावरती टेकवलं जातं. पांडुरंगाचे जे पाय आहेत त्या पायामध्ये सगळ्या जगामधली गती आणि जगामधली स्थिती आहे. म्हणून या पायाचा स्पर्श डोक्याला घडला पाहिजे. पांडुरंग हा माझ्या डोक्याच्याही वर आहे, तो उंचावर आहे. म्हणून देवाचे जिथे पाय आहेत तिथे प्रथम माझं डोकं पोहोचलं पाहिजे. देवाचा आणि माझा संबंध हा असा आहे. त्यानंतर हा बुक्का लावला जातो
हा बुक्का तरी कशासाठी, तर हा हरीचा वर्ण आहे आणि ज्याच्या ज्याच्या मस्तकावर बुक्का असेल त्याच्या मनामध्ये शुद्ध विचार यावेत. कारण हा हरीचा वर्ण तू लिहिलास, आता हे मस्तक तुझं राहिलं नाही, हे देवाचं झालं, म्हणून यात अविचार शोभत नाही. तेव्हा वारकरी बुक्का लावतात तो यासाठी हे कृष्णाचं स्मरण असतं, हे पांडुरंगाचं स्मरण असतं, हा पावित्र्याचा स्पर्श असतो, ही मांगल्याची एक मुद्रा असते आणि म्हणून तो बुक्का लावला जातो. तोही पुन्हा आपल्या देशात स्त्रियांचं कुंकू, पुरुषांचा गंध हा कपाळाच्या मध्यभागी लावला जातो. याच्या मागे पुन्हा एक कारण आहे. तुकाराम महाराजांना ते माहीत होतं. ते कारण इतकंच आहे की दोन भुवयांच्या मध्यभागी अत्यंत महत्वाचं आणि शरीरामधले एक नियामक मज्जा केंद्र आहे. त्याला आज्ञाचक्र असं योगामध्ये म्हणतात. षटचक्र भेदन प्रक्रियेमध्ये आज्ञाचक्राला अतिशय महत्व आहे. आणि सहस्रार चक्र जे आहे तिथे साक्षात शिव आहे आणि कुंडलिनी जगदंबा हे पार्वतीचं रूप मूलाधार चक्रात आहे. कुंडलिनीला जाग आल्यानंतर मार्ग काढीत शिवापर्यंत ती जाते आणि शिवाशी ती एकरूप होते. ती माणसाची मुक्ती असते. तेव्हा इथे हे आज्ञाचक्र आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्याला स्पर्श घडावा म्हणून कुंकू लावताना बोट तिथेच टेकवलं जातं. नमस्कार करताना कपाळ बरोबर त्याच भागावरती टेकवलं जातं. गंध लावताना सुद्धा तो तिथेच लावला जातो. आणि म्हणून आपल्या देशामध्ये हे कपाळ आणि त्याचं एक शरीर विज्ञान हे फार बारकाईनं अभ्यासलेलं आहे. आपल्या देशात हे शिरस्त्राण वापरावं, डोक्यावरून पदर घ्यावा हेच पूर्वी सांगितलं जात असे. मग पदर घेतला पाहिजे तो कशासाठी, तर उन्हामध्ये तापू नये. डोकं जर का तापलं तर विचारावरचा ताबा कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याकडे फेटा बांधण्याची, रुमाल बांधण्याची, पागोटं बांधण्याची रीत होती. मला वाटतं याच्या मागे विचार आहे, कसलाही अविचार नाही. याच्या उलट आपण शिकलेली माणसं सगळं अंग झाकतो आणि डोकं तेवढं वाऱ्यावर सोडतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर डोकं आहे. बरं, आपल्याला डोकं आहे हे आपल्याला माहीत आहे. केवळ ते एक सौंदर्य लक्षण म्हणून डोक्यावरच्या केसाकडे आपण पाहतो. तुम्ही म्हणाल एवढं व्याख्यान देता, तुम्ही काय करता, तर मी फेटा काही बांधला नाही. समारंभात कधी बांधून घेतला असेल तेवढा, पण मी 12ही महिने छत्री वापरत होतो. एकही दिवस मी कधी डोकं तापून घेतलं नाही. सभेला येताना सुद्धा रुमाल असा लावून येतो का, तर डोकं तापू द्यायचं नाही हा परमार्थातला संकेत आहे. म्हणून 1000 वारकऱ्यामधल्या 999 वारकऱ्यांच्या डोक्यावरती फेटा हा असणारच. आणि स्त्रियांचा पदर जर त्या वारीला जाणाऱ्या असतील तर डोक्यावर असणार हे उघड आहे. म्हणजे शेवटी कपाळ, डोकं, विचार, योगशास्त्र हा सगळा भाग त्यामध्ये आलाय. साष्टांग नमस्कारामध्ये सुद्धा जी 8 अंग टेकवली जातात त्यांनाही काहीतरी एक वेगळी शरीर वैज्ञानिक आशय आहे. म्हणजे यातलं अविचारानं, अपघातानं, कोणाच्या लहरीनं काहीही आलेलं नाही. याच्या मागे खूप विचार आहे आणि म्हणून तोच विचार तपासून घ्यावा असं माझं मत आहे. त्या शक्य असेल तर गंध लावावा. आता मराठवाड्यामध्ये एवढा उष्मा असतो, विदर्भात असतो, तर आपल्याकडे कपाळभर काही लोक गंध लावतात. काहीच हरकत नाही. उलट चंदनाचा लेप जर का दिला तर त्यामुळे मस्तक शांत राहण्याची दाट शक्यता आहे. फक्त लोक विचारतील या भीतीनं आपण तो लावत नाही. आपण लोकांना फार भीतो. वस्तुतः लोकांनी पापाला भ्यायला हवं, ते न भीता एकमेकांना भिणं आणि एकमेकांना भीती दाखवणं हा सांस्कृतिक उद्योग आपल्या देशात चालू आहे. त्या वारकऱ्यांचे रीतिरिवाज हे असे आहेत. प्रसादाच्या बाबतीत तुम्ही पहा की जे चिरमुरे किंवा मुरमुरे आपण म्हणतो, आता हा वारकऱ्यांचा प्रसाद आहे. या प्रसादाचं ओझं कोणालाही वाटत नाही. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लीलया हा नेता येतो आणि गरीबातल्या गरीब माणसाला तो परवडतो आणि कितीही दिवस झाले तरी तो तसाच राहतो. असा हा प्रसाद आहे. म्हणजे हा प्रसाद सुद्धा ज्यांनी शोधला त्यानंच समाजशास्त्र मला वाटतं तयार असलं पाहिजे. नाहीतर ताज्या तुपामधला, साजूक तुपामधला शिरा, साजूक नाजूक शिरा 2 दिवसापेक्षा अधिक काळ चांगला राहत नाही. पण पंढरपूरचा प्रसाद हा कितीही काळ राहू शकतो. त्यात फार फार काय डाळे ते मिसळले जातील, त्यांनाही काही ढळ पोहोचत नाही. म्हणजे हे समाजशास्त्र आहे ना, वारकऱ्यांचं आणि वारकरी धर्माचं समाजशास्त्र हे अभ्यासलं पाहिजे. त्याचं योगशास्त्र अभ्यासलं पाहिजे. आणि तुकाराम महाराज या सर्व शास्त्र शाखांचे खरे अभ्यासक होते. म्हणून त्या दृष्टीनं मी स्वतः खरं त्या भावनेनं त्यांच्याकडे पाहतो. पण आता प्रत्यक्षात व्यक्तिगत भावनांचं काय, तर अनंतराव पाटील या नावाचे
विशाल सह्याद्रीचे भूतपूर्व संपादक, त्यांनी तुकाराम महाराजांचं एक चरित्र लिहिलंय. या 2-3 वर्षात लिहिलं असेल. अनंतरावांचं गाव देहू. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुकोबा ज्यावेळी निर्वाणाप्रत गेले, नांदुरकीच्या झाडाखाली त्यांचं शेवटचं कीर्तन झालं. त्या कीर्तनाच्या वेळी म्हणजे तो एक विशिष्ट समय आहे, तर त्यावेळी त्या गावामधल्या त्या विशिष्ट झाडाची पानं हलतात, हलायला लागतात. म्हणजे वारा नसला तरी हलायला लागतात. मला अजून काही वेळ मिळाला नाही. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर आपण जरूर जाऊन पहा. अनंतरावांना मी विचारलं, अनंतराव तुम्ही हे लिहून टाकलं, हे खरं आहे का? तर तुकोबांच्या अस्तित्वाची सूचक अशी ही एक निशाणी तुकोबांनी मागे ठेवली असं ते म्हणाले. जर आपल्यापैकी कोणाला त्या विशिष्ट क्षणी जाता आलं तर त्यांनी पाहावं आणि मलाही कळवावं. अर्थात तुकाराम महाराजांचं मोठेपण हे त्याच्यावर अवलंबून नाही. आता एक अत्यंत महत्वाचा तरीही वादग्रस्त आणि तशातही मनोरंजक मुद्दा असा की 50व्या वर्षी जग सोडून गेलेले तुकाराम महाराज गेले कसे आणि गेले कधी. आता गेले कसे याविषयी वेगवेगळ्या भूमिका आहेत. एक भूमिका अशी आहे की गावामधल्या नाराज आणि असंतुष्ट वैदिकांनी तुकाराम महाराजांना डोहामध्ये बुडवून टाकलं, हे एक मत आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा वध केला असं एक मत आहे. आता हे एक मत आहे. दुसरं मत असं आहे की तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले, हेही एक मत आहे. आता वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले. पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी गरुड येतो फडात्कारे, हे सगळे जे वर्णन आहे ते वैकुंठ दर्शनाचं सूचक आहे असं मानलं जातं. आणि याच्या उलट जे परखड बुद्धिवादी आहेत त्यांचं म्हणणं असं की तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला वगैरे गेले नाहीत, त्यांना बुडवून मारण्यात आलं. प्रश्न असा आहे की तुकाराम महाराजांना एकटं गाठणं, बाजूला नेणं हे तेव्हा शक्य होतं का, हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांच्या भोवती वारकऱ्यांचं, फडकऱ्यांचं असं एक खरोखर मंडल असेल आणि मध्ये तुकोबा असत. त्या तुकाराम महाराज हे एकाकी दशेत शेवटी अजिबात राहिले नाहीत. अनेक लोक त्यांच्या भोवती असत आणि अशा स्थितीत एकट्या तुकाराम महाराजांना ओढून न्यायचं आणि नदीत नेऊन बुडवायचं हे शक्यतेच्या कोटीतलं वाटत नाही. मग एकमेकावरती राग काढण्यासाठी, एकमेकावरती आरोप ठेवण्याची आपली रीत जुनी आहे. कशाला वैदिक हे करतील, हे घडलं नसेल. मग प्रश्न असा आहे की शेवटी तुकाराम महाराजांचं झालं काय. तर त्यावरती एक संयुक्तिक तर्क असा आहे की देहू गावात बराच काळ राहिल्यामुळं कदाचित लोकांनाही आपलं महत्व कळणार नाही. ज्ञानोबांनी समाधी घेतली म्हणजे या जगाचा त्याग केला, तसं आपण सुद्धा एक गाव आता सोडावं, निदान हे गाव तरी सोडावं. म्हणून तुकाराम महाराज एका तीर्थयात्रेसाठी, दीर्घयात्रेसाठी देहू गाव सोडून गेले. आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम घ्यावा, या अभंगावरून असा तर्क करायला जागा आहे की तुकोबांनी मनाशी नियोजन केलं, देहू गाव सोडलं आणि ते चालते झाले, गेले यात्रेला. आणि तिकडेच शंकराचार्य, एकनाथ ही मंडळी यांनी देहत्याग या पद्धतीनंच केलाय की ती गेलेली आहेत माणसं. तसे तुकाराम महाराज गेले असतील ही गोष्ट शक्यतेच्या कोटीतली वाटते. काहीतरी मनाला यातलं थोडंफार पटू शकतं. त्यानंतर ते सदेह वैकुंठाला गेले, देवाचं विमान त्यांना न्यायला आलं, ही एक समजूत आहे. तर आता देवाचं विमान एकट्यासाठी खाली येणं, हेलिपॅड वगैरे या सगळ्या अडचणी आहेत. तर त्यावरती एक स्पष्टीकरण देण्यात येतं ते असं की तुकाराम महाराजांची अंत्ययात्रा जेव्हा निघाली तेव्हा त्यांच्यासाठी जी एक शय्या तयार करण्यात आली तिला देण्यात आलेला आकार हा विमानासारखा होता. म्हणजे शेवटी जशी काही वेळा गाडी किंवा लग्नाचं नाही का आपण नवरदेवाला एका विशिष्ट प्रकारच्या वाहनामध्ये बसवतो आणि ते सजवलेलं असतं, तशी त्यांची अंत्यशय्या अशा पद्धतीनं सजवली होती की पाहणाऱ्याला विमानाचा फास व्हावा. आणि अशा अधांतरीच नेण्यात आलं आणि विमानासारखी शय्या होती. फार अंतरावरून गर्दीत ज्यांनी पाहिलं त्यांना विमान दिसलं आणि त्यांनी कदाचित तसंही सांगितलं असेल की तुकोबा विमानानं गेले. आता गावात तर कोणाचं विमान नाही, शिवाजी महाराजांच्या जवळ विमान नाही, मग विमान असून असणार कोणाचं, तर देवाचं, ते वरून खाली आलं असावं. हाही कल्पिताचा विलास असण्याची शक्यता आहे. त्याच्या पुढे जाऊन काही योगाभ्यासक असं सांगतात की तुकाराम महाराज कीर्तन करीत असताना जागेवरतीच ते पंचत्वामध्ये विलीन झाले.
ज्या पंचमहाभूतापासून माणसाची काया तयार होते, त्या कायेमध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांचं विसर्जन करण्या इतपत तुकाराम महाराजांचा योगाभ्यास झाला होता. म्हणून त्यांनी आपली काया जागीच विसर्जित केली. ही एक मत होत आहे. तर याला पुरावा म्हणून काय, तर जैन दर्शनामध्ये तीर्थंकरांच्या निर्वाण समयी त्यांचा जो देह असतो तो असा विरून जातो. कापूर जळल्यानंतर मागे राख राहत नाही, कापूर गेलेला असतो, मागे काहीही राहिलेलं नसतं. हे जसं घडतं तसंच तुकाराम महाराजांच्या बाबतीत घडलं असावं की आपल्या योगबळानं त्यांनी आत्मविसर्जन केलं असावं आणि जीवित यात्रा संपवली असावी. हे तर्क आहेत, हा अभ्यासाचा भाग आहे. पण मी नेहमी हे सगळं अभ्यासतो, फक्त हात जोडतो आणि मनात असणाऱ्या तुकारामाला नमस्कार करतोस की हे महापुरुषा, तू जगात आलास हे अगदी खरं आहे, जगातून निघून गेलास हेही खरं आहे, तुझा अभंग मागे राहिला हेही खरं आहे. आम्हाला तुझं रूप तुझ्या अभंगामध्ये शोधण्याची शक्ती दे. विशेषतः शेतामळ्यामध्ये राबणाऱ्या मराठी माणसाची अस्मिता जागी करण्यासाठी तुझ्या अभंगांचं अमृत आमच्या उपयोगी पडू दे. कारण आम्हाला सुद्धा मोठं व्हायचं आहे आणि हे जग अधिक चांगलं करायचं आहे. तेव्हा तुझ्या अभंगांचं अमृत सेवन करून तुझं स्मरण करीत जगाचा इतिहास नव्यानं घडवण्याचा निश्चय तुझ्या साक्षीनं आम्ही करीत राहू, असं आश्वासन तुकोबांना द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं.